आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये ढाबा स्टाईल अशी मटर आणि पनीरची भाजी बनवणार आहोत। सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी थोडं तेल टाकून त्यावर कांदा परतवायला घेतलेला आहे। त्यासाठी मी 2 कांदे वापरले। कांदा चांगला लालसर रंगावर होत आला की त्यात टोमॅटो 1 टोमॅटो घालायचा आहे। कांदा परततो तोपर्यंत आपण साहित्य पाहू। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या 7-8 पाकळ्या, आलं, काजू घेतलेले आहेत, वाटाणे आणि पनीरचे क्यूब करून घेतले। क्यूब करच्या आधी धुवून घेतलेले। मटर पनीरच्या भाजीसाठी फ्रेश क्रीम वापरतात, पण आज आपण फ्रेश क्रीम न वापरता इथे आपण 4-5 पनीरचे क्यूब घेतले आणि ते मिक्सरमध्ये 2 चमचे पाणी टाकून मिक्स केले आणि छान त्याची प्युरी तयार करून घेतलेली। मसाल्यांमध्ये आपण हळद अगदी किंचित टाकणार आहे। हे लाल तिखट आहे, हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे आणि किचन किंग मसाला, धणे पावडर आणि ही कसुरी मेथी आहे। कसुरी मेथीमुळे छान सुगंध येतो भाजीला। त्याचा रंग पण बदललेला आहे। त्यात आता टोमॅटो टाकू। त्यात लसणाच्या पाकळ्या आणि आलं पण टाकू। टमाटा मऊ होईपर्यंत परतवायचं। नंतर हे मिश्रण थंड झाल्यावरती आपण मिक्सर मधून छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। कांदा, टमाटा, लसूण आता छान मऊसूत झालेला आहे। आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊ। लसूणची आता आपली पेस्ट तयार आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवली होती, त्यात थोडं तेल टाकायचं। आपल्याला पनीर करून घ्यायचं आहे, त्यासाठी तेल टाकलेलं आहे। तेल सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे पनीर चिटकत नाही। तेल तापलं असल्याने बघा आपले पनीर अजिबात खाली चिटकलेले नाहीये। त्यामुळे कढई चांगली गरम होऊन तेल टाकू द्यायचं म्हणजे मगच पनीर टाकायचे, म्हणजे मग खाली चिटकत नाही। पनीर 1 ते 2 मिनिटं फक्त फ्राय करायचे आपल्याला, ते जास्त फ्राय करायचे नाहीयेत। लगेच काढून घेऊ आपण हे, नाहीतर ते चिवट होतात। आता आपण थोडं तेल टाकून आपली कांदा टमाट्याची पेस्ट परतवणार आहे। या ठिकाणी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता फोडणीसाठी। आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट चांगलं शिजू देऊ। बघा 1-2 मिनिटांनी किती छान झालेलं आहे पेस्ट। त्यात आता आपण जी काजूची पावडर करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। 4 काजू घेतले होते मी यासाठी, त्याची पावडर टाकून घेऊ आणि आता मसाले टाकू। धणे पावडर अर्धा चमचा टाकली, हळद अगदी किंचित टाकली, त्यानंतर लाल मिरची पावडर, बॅडगी मिरचीचं तिखट, त्याच्याने रंग छान येतो भाजीला। गॅस बारीकच ठेवायचा। त्यात आता किचन किंग मसाला, तुम्ही कोणताही मसाला टाकू शकतात। तेल सुटेपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवू 1-2 मिनिटासाठी फक्त। आता मस्त तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपण कसुरी मेथी घालायची, ती थोडी अशी हातावर चुरून घ्यायची आणि
पाणी घालू, अर्धाच कप घालायचं, जास्ती आपल्याला खूप रस्सा करायचीच नाही त्यामुळे. पुन्हा 2 मिनिटं झाकण लावून. किती छान रंग आलेला आहे त्याला. छान मीठ टाकून घेऊ आपण. आणि आता त्यात मटार टाकून घेऊ. मटार टाकून पुन्हा 1-2 मिनिटं वाफ येऊ देऊ. मटार पण आता झालेले आहेत, कारण हे फ्रोझन केलेले मटार आहे त्यामुळे ते लवकर झाले. जर तुम्ही असे आपले भिजत घालून वगैरे केले तर थोडेसे 1 शिट्टी करून कुकरमध्ये वाफवून घ्यायचे, ते थोडा वेळ लागणार आहे. पण हे फ्रोझन केलेले मटार आहे त्यामुळे 2 मिनिटात चांगले वाफवले गेले. आता आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीमच्या ऐवजी पनीरच्या पेस्ट टाकणार आहोत. घट्टपणा पण येतो आणि चवीला पण छान लागते. थोडी यात साखर टाकणार आहे, अर्धा चमचा साखर टाकली, कारण म्हणजे टमाट्याचा जो आंबटपणा असतो तो जास्त लागत नाही या भाजीमध्ये, त्यामुळे थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची. आता हे टाकू. पनीर टाकल्यावर अगदी 2 ते 3 मिनिटं याला उकळ येऊ द्यायची आणि बंद करायचं. बघा आता छान उकळ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. आपली ढाबा स्टाईल मटार पनीर तयार आहे. तुम्ही पण करून पहा, मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.